तर ही थेट दृश्य आता आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीच्या दौऱ्यावरती आहेत। या घडीची आत्ताची सगळ्यात मोठी बातमी। महाराष्ट्र छत्तीसगडच्या सीमेवरील कवंडे गावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिलेली आहे। गडचिरोलीमध्ये सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। ती थेट दृश्य आता आपण पाहतोय गडचिरोलीमधल्या या सामूहिक विवाह सोहळ्याची। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीच्या दौऱ्यावरती असताना या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। महाराष्ट्र छत्तीसगडच्या सीमेवरती एका गावामध्ये हा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। ती दृश्य आता आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती आहेत। गडचिरोली महाराष्ट्राच्या सीमेवरती एका गावामध्ये सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कळवंडे या गावामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, जिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। महाराष्ट्रातील नक्षल प्रभावित जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांनी हे पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर ते गडचिरोलीमध्ये पोहोचलेले आहेत। प्रवीण मुधोळकर माझे सहकारी या संदर्भातली माहिती देतात। प्रवीण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोलीचे पालकमंत्री आज गडचिरोलीच्या दौऱ्यावरती, या दौऱ्याचं महत्त्व काय? एकंदरीतच आजचं जर नियोजन पाहिलं ते काटेकोरपणे देवेंद्र फडणवीसांच्या या दौऱ्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। सर्वात आधी कवंडे जे गाव आहे, जे छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेजवळ आहे आणि अबुजमार जी माओवाद्यांची राजधानी समजली जाते, तिथून अवघ्या 25 किलोमीटर दूर असलेल्या कवंडे गावात देवेंद्र फडणवीस गेले। देवेंद्र फडणवीसांनी तिथे जे पोलीस स्टेशन बांधलंय कवंडेचं, जे नक्षलवाद्यांच्या स्मारकावर बांधलेलं आहे, तिथे त्यांनी आज जवळपास 1 तासभर तिथे त्यांनी वेळ दिला आणि ग्रामस्थांसोबत चर्चा केली, पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली। त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली शहरात आले आणि गडचिरोली शहरामध्ये सामूहिक विवाहाचं आयोजन करण्यात आलं होतं। आता सामूहिक विवाह म्हणजे जे माओवादी ज्यांनी शरणागती पत्करली आहे, त्या माओवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या सामाजिक या विवाहाचं आयोजन जे आहे, सामूहिक विवाहाचं आयोजन करण्यात आलं, तिथे फडणवीस गेले। त्यानंतर आता फडणवीस गडचिरोली पोलिसांच्या मुख्यालयात येणार आहे। तिथे काही आणखी माओवादी जे आहे ते आत्मसमर्पण करणार आहे। एनडीटीव्ही मराठीशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की 30 पेक्षाही कमी माओवादी आता महाराष्ट्रामध्ये राहिलेले आहे आणि त्यांनाही आता संधी देण्यात येईल की तुम्ही एक शरणागती पत्करा, नाहीतर तुम्हाला अटक केली जाईल, नाहीतर तुमचं एन्काउंटर केलं जाईल। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस प्रेस कॉन्फरन्स संबोधित करतील। आज किती माओवादी शरण आले याकडे आता लक्ष लागलेलं आहे। गडचिरोलीमधून माओवाद संपुष्टात यावा यासाठी सरकार प्रयत्न करते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा या संदर्भातलं आवाहन करणार आहेत। मात्र आत्ताची परिस्थिती छत्तीसगडमधली आणि महाराष्ट्रामधली पाहता काही सीमावर्ती भागामध्ये अशा हालचाली सुरू असतात। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ह्या दौऱ्यामुळे काही परिणाम होईल? एकंदरीतच 21 मार्च 2026 म्हणजे 10 महिन्यानंतर भारतातला पूर्णपणे माओवाद संपला असेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केलेलं आहे। 21 मार्चची डेडलाईन देण्यात आलेली आहे, पण देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे की त्यापूर्वीच महाराष्ट्रातला माओवाद जो आहे तो संपला असेल। एनडीटीव्ही मराठीशी बोलताना फडणवीसांनी सांगितलं की माओवादी जे आहेत त्यांची भरती छत्तीसगडमध्ये जास्त आहे, त्यामुळे सीमेपार माओवादी जास्त येतात, त्यामुळे महाराष्ट्रातला माओवाद हा जवळजवळ संपल्यात जमा आहे। फक्त आता जे 25-30 माओवादी उरलेले आहेत त्यांचा खात्मा आता शिल्लक आहे। त्यामुळे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आजचा हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे। आज देवेंद्र फडणवीस मुक्कामही करतील इथे आणि मुक्काम करून अधिकाऱ्यांचं मनोबल जे आहे ते वाढवण्यासाठी बैठकांचं सत्र, त्यानंतर इतरही या दौऱ्यासंदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास संपूर्ण माहिती करता धन्यवाद।